सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील होते। त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी झाला। लग्नानंतर ज्योतिरावांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले। सावित्रीबाईंनी व ज्योतिरावांनी मिळून 1848 रोजी मुलींची पहिली शाळा पुण्यातील बुधवार बाजारपेठेत सुरू केली। मुलींना शिकवायला जाताना लोकांनी त्यांच्यावर दगड फेकून मारले, शेणही फेकून मारली, तरीही त्या डगमगल्या नाही। मुलींच्या क्रांतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे। ज्योतिराव फुलेंच्या त्यांनी मोलाचे कार्य केले आहे। 1897 रोजी आलेल्या प्लेगच्या भयंकर काळात प्लेगची लागण झालेल्या रुग्णांची सेवा करताना त्यांना प्लेगची लागण झाली व त्यांचा 10 मार्च 1997 रोजी मृत्यू झाला। ते बोलले की हाती दिली लेखनी मनी रोवले शिक्षणाचे बीज, हाती दिली लेखनी मनी रोवले शिक्षणाचे बीज, किती सोसले किती भोगले तरी तिने शिकवले, किती सोसले किती भोगले तरी तिने शिकवले,